नमस्कार रसिक श्रोते हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव निरोप शेवापुरतीचा. निरोप शेवापुरतीचा. सकाळी उगवलेला सूर्य तासाभरानंतर दर्शन द्यायचा असं डोंगराच्या आडोशाला वसलेलं 1500 लोकवस्ती असलेलं गाव, हिरव्या गार गवताची चादर घट्ट लपेटून घेतलेला डोंगर, आपल्या माथ्यावरून पडलेल्या पर्जन्यवृष्टी धबधब्याच्या रूपानं गावच्या सौंदर्यात भर घालत होता. मोराच्या आवाजात पक्ष्यांच्या किलबिलाट वातावरणात माधुर्य चढवत होता. दाट झाडी सौंदर्य भर घालताना भीतीची ही भर घालत होती. या झाडावरून त्या झाडावर आपल्या नावाला साजेल अशा माकड उड्या मारताना माकडं जणू उड्डाण घेत होती. सकाळी उगवलेला सूर्य गावातील मंदिराच्या शिखराला आपल्या तेजस्वी कोवळ्या किरणांचा स्पर्श करून गावात प्रवेश करत होते. गावातील मंदिराच्या घंटानादातून निघालेला ध्वनी, डोंगरावर आदळून उत्पन्न होणारा प्रतिध्वनी कानाला मोहून टाकत होता. गावातील गुरढोळ सांभाळणाऱ्यांना फार कष्ट पडायचं कारणच नव्हतं. एकदा की गुरं डोंगराला सोडून दिली की पोट भरल्यावरच खाली येत असत. तहान भागवण्यासाठी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळ्यावर पाणी पिऊन घराच्या दिशेनं निघत. गाव निसर्ग श्रीमंत होतं, हिरवाईनं नटलेलं होतं, पण सुशिक्षिततेचा, शिक्षणाचा उन्हाळा चैत्रासारखा इथे जाणवत होता. गावात शाळा होती, पण हातावर मोजता येईल एवढेच विद्यार्थी सोडले तर शाळेतील बाकी विद्यार्थी फक्त हाजरी पटावरच होते, उपस्थित दिसत होते. शाळेत शिकण्यासाठी उत्साही शिक्षक होते, पण विद्यार्थी पालकांची अशी अवस्था पाहून शिक्षकांच्या उत्साही मनाला निराशेची मरगळ चढे. आपल्याला काय, शिका नाहीतर ना शिको, आम्हाला आमचा पगार भेटतो, अशी उद्विग्न भावना शिक्षकांमध्ये बळावत होती. गावातील लोक पिढ्यानपिढ्या शेतीवर उपजीविका भागवत होते. जे आहे त्यात समाधान मानून कष्टाळू जीवन जगत होते. शिक्षकाने समाजाची प्रगती होते, गावाचा देशाचा विकास होतो याची जाणीव गावातील काही लोकांना होत होती, पण गावापुढे या लोकांचा निभाव लागत नव्हता. पोरांना शेतीच्या कामामुळे शाळेत घालायला लोक तयार होत नसत. शिकून तरी काय करणार अशी उपरोधिक टिप्पणी गावातील शिक्षण प्रेमींना नेहमी ऐकावी लागत असल्याने याचेही हात टेकले होते. मुख्य रस्त्यापासून गावाला येणारा रस्ता कच्चा असल्याने शिक्षकही येण्या जाण्याला पुरते वैतागून गेले होते. मुलंही शाळेत बसत नसल्याने शिक्षकही गावात जाण्याचं कष्ट घेत नसे. कागदोपत्री सगळं चाललं होतं. प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थित होते ते शेतीत गुरांना सांभाळत, उन्हाळक्या करत, अशिक्षितपणाचा चेहरा घेऊन जीवन जगत होते. वैशाखाचा महिना संपत आला होता. पावसाच्या हलक्या सरी जमिनीवर पडत होत्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू झाली. शाळेचा पहिला दिवस उगवला होता. पहिल्या तासाला वर्गात शिरले ते शिक्षक जे आजपर्यंत विद्यार्थ्यांनी कधीच पाहिले नव्हते. हो, अगदी बरोबर. शाळेतील शिक्षकाची बदली झाली होती. त्यांच्या जागेवर शर्ट पॅन्टची इन केलेला, पायात बूट, पीळ दिलेले मिशा, डोळ्यांची राक्षसी राग भरल्यासारखी नजर आणि बोटाने फिरवत असलेली छडी हातात धरून आपल्या कडक आवाजात पवार सरांनी आपला परिचय करून दिला. मुलांचाही परिचय घेतला. पहिल्याच भेटीत पवार सरांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या होत्या. खर तर गावाला जाणारा रस्ता पवार सरांना सगळं सांगून गेला होता. सर्व परिस्थितीचा आढावा घ्यायचा असा निश्चय करून पवार सरांनी सहशिक्षकांसह बैठक बोलावली होती. गावातील लोकप्रतिनिधी बोलावले. पवार सरांनी विनंती केली, मुलं शाळेत येण्याची जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त गावाला येणारा रस्ता करून द्या. पवार सरांची विनंती गावाच्या भल्यासाठीच आहे अशी भावना लोकप्रतिनिधींना वाटू लागली. आजपर्यंत कितीतरी शिक्षक आले, पुढारी आले,
पण आपलं काम झालं की विसरून गेले. पण या माणसात काहीतरी वेगळेपण आहे हे गावाला जाणवत होतं. रस्त्याचं काम करण्यामागे पवार सरांची दूरदृष्टी होती. गाव मुख्य रस्त्याला जोडलं गेलं तर दळणवळणाबरोबरच विविध उपक्रम गावाला राबवता येतील. समाज प्रबोधन करून शिक्षणाचा अंधार दूर करून विकास साधता येईल. त्यासाठी गावात येण्या जाण्यासाठी रस्ता तयार झाला पाहिजे. गावातील लोकांना वाटत होतं असे की शिक्षक आले आणि गेले पण गावातील शाळेवर काही परिणाम झालाच नाही. पण पवार सरांचा इतिहास काही निराळाच होता. सरांची बदली जिथे जिथे झाली तिथे तिथे सरांनी विद्यार्थी घडवले. शिक्षणाचा दीप तेवत ठेवला. गावातील लोकप्रतिनिधींनी कसा बसा रस्ता तयार करून दिला. आता गाव पुढारी सरांची गंमत पाहायला मोकळे झाले होते. कारण पवार सर मुलांना शाळेत कसे आणतात हे त्यांना पाहायचे होते. कारण गावातील लोकांना मुलं शाळेत बसण्यापेक्षा शेतातील कामं करण्यासाठी जास्त गरजेची वाटत होती. पवार सरांनी गावात पालकांची बैठक घेतली. आपला उद्देश गावकऱ्यासमोर बोलून दाखवला. पण गावातील उलट सुलट प्रश्न विचारू लागले. आमची पोरं आम्हाला कामात मदत करतात, शिकून तरी काय करणार? पवार सरांनी शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. पण लोक सरांच्या कल्पनेला जुमानतच नव्हते. सरांनी स्वखर्चाने अनेक कार्यक्रम आयोजित केले. अनेक समाज प्रबोधन कार्यक्रम गावात बोलावून जनजागृती केली. पण याचा फारसा परिणाम झालाच नाही. सरांनाही वाटायला लागलं की आपण यांच्यासाठी हे सगळं करतोय आणि हे पण सरांना अंग स्वभाव काही गप्प बसवत नव्हता. कारण शिक्षणामुळे काय विकास होतो याची जाणीव पवार सरांना होती. शिक्षण का घ्यायचे याचे महत्त्व पवार सरांना समजले होते. कारण शिक्षण घेतल्यामुळे माणसाला ज्ञान मिळते. ज्ञान भेटल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. किंबहुना प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची इच्छा होते. संस्कारशील होऊन सुसंस्कृत जीवन जगावेशी वाटते आणि नोकरीच्या साह्याने पैसा मिळवता येतो. पर्यायाने स्वावलंबी जीवन जगता येते याची जाणीव असल्याने शेवटी सरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन युक्ती शोधून काढली. जो गावकरी आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाही त्याला शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. गावकऱ्यांचा नाईलाज झाला. जर पोरांना शाळेत पाठवलं नाही तर शेतात काम करून पण काही उपयोग नाही. कुठलंच शासन सहकार्य मिळणार नसेल तर मुलांना शाळेत पाठवावंच लागेल आणि तोच एकमेव पर्याय गावातील शिक्षण प्रेमींना वाटणारा आनंद आणि विरोधकांचा होणारा तिळपापड असं संमिश्र भाव पवार सरांच्या मुद्रेवर जाणवत होतं. नाक बंद केलं तर तोंड उघडतं याची प्रचिती पवार सरांना आली होती. शेतातील कामात गुरढोरं सांभाळत असलेले विद्यार्थी शाळेत दिसू लागले होते. ज्या वर्गात 5-10 विद्यार्थी होते तिथे 50 विद्यार्थी हजर झाले. सर्व वर्ग भरून गेला. मुला अभावी ओशाळवाणी वाटणारी शाळा मुलांच्या आवाजाने गजबजून गेली. गावकऱ्यांनी पुढे येत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले. वह्या पुस्तकं दुपारच्या सुट्टीत शालेय पोषण आहार मिळे. त्यामुळे घराच्या आर्थिक छळ बसण्याचं कारणच नव्हतं. हळूहळू मुलांना शाळेची सवय लागली. गुण्या गोविंदाने सर्व शिकू लागले. शाळा सुरू होऊन 5-10 वर्षे झाली. पवार सरांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 5वी पर्यंतची शाळा 10वी पर्यंत विस्तारली गेली. पवार सरांच्या कडक शिस्तीने शाळेतील विद्यार्थी शिस्तप्रिय बनले. विविध उपक्रम शाळेत राबवले जाऊ लागले होते. अभ्यासाबरोबर खेळ, कला, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांनी विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव उज्ज्वल केलं होतं. गावातील ज्या लोकांनी पवार सरांना कडाडून विरोध केला होता त्या लोकांनी पवार सरांचा गावच्या वतीने भव्य सत्कार केला होता. सेवा ज्येष्ठतेनुसार उत्कृष्ट कर्तव्याने पवार सरांची शिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदी बढती झाली होती. सर्वांना अत्यानंद झाला. पण पवार सरांना आपल्या कर्तृत्वाचं फळ मिळालं अशी भावना गावातील लोकांना वाटू लागली.
पवार सरांच्या मते गावाला चांगला रस्ता का असावा याची अनुभूती सर्वांना येत होती, कारण आज शहरातील विविध उपक्रम गावापर्यंत येत होते. बस सेवा ही चालू झाल्याने दळणवळण वाढू लागलं होतं. गाव समृद्ध झालं होतं. 10वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलं बाहेरगावी याच रस्त्याने ये जा करू लागली होती. गाव मुख्य रस्त्याला जोडल्याने अनेक उद्योगधंदे गावात आले होते. बाहेरगावचे विद्यार्थी चांगलं शिक्षण आणि चांगल्या शिक्षकाचं मार्गदर्शन घेण्यासाठी याच गावात येऊ लागले होते. पर्यायाने गावातील काही गरजू गरीब लोकांना रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करायचं साधन प्राप्त झालं. अनेक विद्यार्थी शिकून विविध क्षेत्रात नोकरी धंदा करू लागले होते. अनेक सोयी सुविधांसह गाव संपन्न समृद्ध झालं होतं. पवार सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. अनेकांच्या जीवनातील अंधार नाहीसा करून स्वावलंबी जीवनाचा दीप घरोघरी लावला होता. मातीच्या चिखलाला आकार दिला तर त्याची चिखलाची मूर्ती तयार करता येते. अगदी त्याच धर्तीवर कष्टादी जीवन सोपस्कर करून अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा समृद्धीचा दीप प्रज्वलित करण्याचं कार्य एक सुसंस्कृत शिक्षक करत असतो. गुरुजींची भूमिका निभावत असतो. ती भूमिका पवार सरांनी अगदी अंतकरणापासून निभावली. सरांचे कित्येक माजी विद्यार्थी सरांना आवर्जून भेटतात त्यावेळी आपल्या जीवनाचं सार्थक झालं ते या पवार सरांमुळेच. ही भावना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या कडा अलगद ओल्या करून जाते. जे पोरं गावाच्या सभोवताली असलेल्या डोंगरावर गुरढोर चारत उन्हाळक्या करत होती, अज्ञानी जीवन जगत होते, ते विद्यार्थी आज सुटाफुटात मिरवत होते. जे गावकरी वर्षानुवर्षे शेती करत काबाड कष्ट करत होते, ते गावकरी छोटे मोठे उद्योगधंदे करत सोपस्कर जीवन जगत होते. आणि याच गावाला जाण्याची सोय नव्हती, तिथे आज बस धावू लागली होती. ज्या गावचा विचार फक्त निवडणुकीसाठीच होत होता, त्या गावात आज अनेक समाजोपयोगी कार्य होऊ लागली होती. अनेक पुरस्कार गावाला प्राप्त झाल्याने गावचा नावलौकिक वाढत होता. हे सगळं विकासाचं परिवर्तन वादळ ज्या माणसाभोवती फिरत होतं, त्या देव माणसाच्या शिक्षणाच्या पुरस्कर्त्याचा शिस्तप्रिय पवार सरांच्या सेवानिवृत्तीचा दिवस उगवला होता. पवार सरांच्या निरोप समारंभासाठी भव्य मंडप देण्यात आला होता. आकर्षक फुलांच्या गुच्छाने व्यासपीठ सजवलं गेलं होतं. संपूर्ण गाव आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देण्यासाठी हजर होतं. ज्या मुलांना सरांनी शिकवलं, समृद्ध केलं, ते सर्व माजी विद्यार्थी आपल्या शिस्तप्रिय गुरुला निरोप देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. हे विविध मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम सुरू झाला होता. ज्या गावातून पवार सरांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने किंबहुना कडक शिस्तीने अज्ञानी कष्टाळू आयुष्य सुशिक्षित सोपस्कार झाल्याने त्या देव माणसाला निरोप देताना अवघ्या गाव घेवरलं होतं. प्रत्येक जण पवार सरांची थोरवी गात होता, आभार मानत होता. सर्वांच्या भावना व्यक्त झाल्यानंतर पवार सरांनी आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. पण कडक शिस्तीचा हा पाषाण अक्षरशः अश्रूंनी पाझरला होता. ज्या गावात बदली झाली त्याच गावात आजपर्यंत वास्तव्य करून राहिले. अशिक्षितपणाच्या उन्हाळी प्रदेशात शिक्षणाचे बीज पेरल्याने त्या बीजाचे वृक्ष झाले. पण त्याच मातीला सोडून जाताना पवार सरांसारख्या शिक्षण महर्षीचे कर्मवीरांचे डबडबलेले डोळे अवघ्या गावाला घेऊन गेले. हार तुऱ्यांनी सजवलेल्या गाडीतून पवार सरांची भव्य मिरवणूक निघाली. ज्या मार्गावर मिरवणूक निघाली त्या रस्त्यावर सुगंधी फुलांची उधळण होती. पवार सरांची गाडी गावच्या वेशीतून बाहेर पडली आणि अक्षरशः सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला. सर्व गावकऱ्यांना विनम्र हात जोडून हा महान शिक्षणप्रेमी अनेक कुटुंबांचे आशीर्वाद घेऊन डबडबलेले डोळे पुसत मार्गस्थ झाला. आज समाजात विविध क्षेत्रात असे देव माणसं तयार व्हावीत, तरच एक सुसंस्कृत आदर्श पिढी तयार होईल. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. अगदी तसंच काहीच पवार सरांनी करून दाखवलं होतं. आज असे अनेक क्षेत्र, अनेक पवार सर असतील, कुणी पोलीस दलात असतील, कुणी पत्रकारितेत, कुणी अधिकारी क्षेत्रात, तर कुणी समाजसेवा करणारे समाजसेवक असतील. या प्रत्येकातल्या माणूसपणाला आणि त्यांच्यातल्या सेवा कार्याला लाख लाख सलाम, लाख लाख सलाम. धन्यवाद, धन्यवाद.